जय श्रीराम. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की बांगलादेशमध्ये एका हिंदू युवकावर कसे अत्याचार झाले म्हणून त्याला मारून मारून रक्तबंबाट केलं आणि एका झाडाला बांधून त्याला जिवंत जाळण्यात आलं. पण यावर बॉलिवूडचा कुठलाही कलाकार किंवा खान परिवारातला कुठलाही कार्यकर्ता काहीच बोलला नाही. पण हेच कृत्य जर कुठंतरी फिलिस्तीनवर होते तर हे लोक तुटून पडतात. ही खूप मोठी आपल्यासाठी शोकांतिका आहे. आणि काही दिवसाआधी जे आपले आर राजकुमार आहेत यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की हिंदू हा हिंसक आहे, हिंदू हा हिंसा फैलवतो. मला त्या राजकुमारांना एकच प्रश्न विचारायचा आहे की दादा, एकतरी हिंदूंनी केलेली मला हिंसा दाखव. हे हिंदूवर जेव्हा कुठेतरी एक अत्याचार होतात ना तेव्हा एक कोणीच काही बोलणार नाही. का बोलणार नाही? कारण यांना माहिती आहे की आपण जर बोललो तर आपला पुढे चालून गेम होऊ शकतो. त्याच्यामुळे हे काहीच बोलत नाही. बांगलादेशी मुसलमान आज प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी फळांची दुकानं चालू केली आहेत, सलून चालू केले आहेत आणि बेकऱ्या चालू केल्या आहेत. तर मला वाटते की कुठलीही काही गोष्ट घेताना जो हिंदूवर जो बांगलादेशमध्ये अत्याचार झाला ना त्याचं चित्र डोळ्यासमोर आणा आणि नंतर ठरवा की कुठली गोष्ट आपल्याला कोणाकडनं घ्यायची आहे आणि कुठली गोष्ट आपल्याला कोणाकडे करायची आहे म्हणून. जय श्रीराम.